निंबाळकर कुटुंबियांची तब्बल 17 तास चौकशी झाली आणि आजही आयकर विभागाकडून निंबाळकर कुटुंबियांची चौकशी होणार आहे। आयकर विभागाच्या पथकाकडून ही चौकशी सुरू आहे। काल सकाळपासून साताऱ्यामध्ये निंबाळकरांच्या मालमत्तांवर छापे टाकले, त्यांच्या बंगल्यावर छापे टाकलेले, पुण्यामधल्या घरावर सुद्धा छापे टाकले आणि संजीवराजे नाईक निंबाळकरांची आयकर विभागाकडून अशा प्रकारे काल सकाळपासून चौकशी झाली। 17 तास ही चौकशी झाली। संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण इथल्या घर तसंच गोविंद डेअरीवर आयकर विभागाने छापा टाकला आणि या चौकशीमध्ये निंबाळकर कुटुंबियांचे सर्व व्यवहार तपासले जात आहेत। तर काय नेमके साताऱ्यामध्ये या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे आणि नाईक निंबाळकर कुटुंबियांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी तुषार तपासे आपल्याबरोबर थेट साताऱ्यामधून जोडले जात आहेत। तुषार, मला वाटतं तुम्ही निंबाळकरांच्या त्यांच्या बंगल्या बाहेर आहात, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तुमच्या मागे दिसतात। काय नेमकं सगळं वातावरण आहे, कुटुंबियांकडून काही प्रतिक्रिया आहे का आणि आज नेमकं याबाबत काय होणार आहे? नक्कीच त्यांच्या कुटुंबियांकडून आता सकाळीच प्रतिक्रिया आली। रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं की हे जाणून बुजून निंबाळकर कुटुंबियांना टार्गेट केलं जात आहे आयकर विभागाकडून। खरं तर इतर ठिकाणी ज्या ठिकाणी गरज आहे छापे मारण्याची त्या ठिकाणी छापे मारले जात नाहीयेत, मात्र निंबाळकर कुटुंबियांवर जे की राजघराणं आहे आणि या घराण्याला मोठा इतिहास आहे असं असताना देखील मुद्दामून या घराण्याला टार्गेट केलं जात आहे। काल सुद्धा सकाळी 6 वाजता ही कारवाई जी आयकर विभागानं इथं सुरू केली होती ती तब्बल वाजेपर्यंत या ठिकाणी हे अधिकारी या ठिकाणी चौकशीसाठी थांबले होते। संजीवराजे नाईक निंबाळकर यांचं जे फलटणमधलं घर आहे, ज्या घराच्या बाहेर मी आत्ता उभा आहे त्या घरामध्ये हे अधिकारी अजून देखील ठाण मांडून बसलेले आहेत, कारण रात्री 2 वाजेपर्यंत ही चौकशी झाली आणि आज आत्ता सकाळपासून पुन्हा चौकशीला सुरुवात झालेली आहे। खरं तर त्यांचे जी गोविंद डेअरी आहे त्या डेअरीमधनं देखील त्या ठिकाणी सुद्धा आयकर विभाग पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर त्यांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत किंवा पेट्रोल पंप आहेत, बँका आहेत, त्याच्याबद्दल त्याचीही माहिती या आयकर विभागाकडून घेतली जाते। खरं तर कार्यकर्ते नाराज आहेत, कारण कालपासून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या बंगल्याच्या बाहेर जमत आहेत आणि हे जे काही कारवाई सुरू आहे ती राजकीय दबावातून चालू आहे का असा प्रश्न ह्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय। मोठ्या संख्येने काल जवळजवळ रात्री 11-12 वाजेपर्यंत कार्यकर्ते इथं ठाण मांडून बसले होते, सतरंजा टाकून या घराच्या बाहेर थांबले होते आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आत्ता सकाळी सुद्धा ही कार्यकर्ते या ठिकाणी जमायला लागलेले आहेत आणि एकूणच निंबाळकर जे आहेत त्यांची आज देखील चौकशी चालू राहणार आहे। त्याचबरोबर पुण्यातलं घर हे त्या ठिकाणी सुद्धा चौकशी काल करण्यात आली होती। आज फलटण इथल्या घरी पण चौकशी चालू आहे। त्याचबरोबर इतर ज्या संस्था आहेत त्या ठिकाणची सुद्धा चौकशी चालूच राहणार आहे आणि आयकर विभाग हे यांच्या वेगवेगळ्या टीम या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। संजीवराजे नाईक निंबाळकरांचे चिरंजीव जे काल दिल्लीवरून या ठिकाणी पोहोचले आहेत, त्यांची देखील रात्री तब्बल 2 तास चौकशी करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच हा आयकर विभागाने चौकशीचा फेरा चालू ठेवलेला आहे। अनुपमा, ठीक, धन्यवाद तुषार दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।